Welcome friends in our channel Learn Easy Swayam. This is our second video based on the poem Trees Are the Kindest Things I Know by Harry Ben, and the very particular poem is for standard 8 syllabus. Before starting video, kindly subscribe our channel to get the further update and to stay tuned with us. Subscription is necessary, so please press the bell icon and get started with our chit chat session and workshop of the very same poem. विद्यार्थी मित्रांनो, या कवितेचे आपण आज वर्कशॉप आणि चिटचॅटचे जे प्रश्न आहेत ते एकत्र एका व्हिडिओमध्येच पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण कविता तशी सोपी आहे, प्रश्नांचे विचारण्याची पद्धत जी आहे तीही अत्यंत सोपी आहे, पण तरीही मुळात झाडांविषयी किंवा झाडांशी निगडीत असणारा इंग्रजीमधला कोणताही धडा, कोणतीही कविता ही अगदी 10वीपर्यंत उपयोगी येते आणि त्याच्याशी संबंधित रायटिंग स्किल सातत्यानं रिपीट होत असतात. अगदी बोर्डाच्या परीक्षेपर्यंत म्हटलात तरी हरकत नाही, किंवा ते तुम्हाला साधारण झाडांविषयी 20 ते 25 ओळी लिहिणं इंग्रजीमधून लिहिता येणं गरजेचं असतं. त्यामुळे ही कविता आम्ही खूप इन डिटेल पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला आपण बघूयात. जसं मी पूर्वीही सांगितलं आहे, ॲज आय सेड अर्लियर, फॉर चिटचॅट सेशन you have to be careful about the personal response questions from the chit chat session, because these personal response questions are necessary in the extract. At the same time, on the basis of these questions, from these chit chat questions, your writing skill is बेस्ड ऑन. म्हणजेच काय, तर तुमच्या रायटिंग स्किलवरती बरेचसे प्रश्न जे आहेत किंवा रायटिंग स्किलवर विचारले गेलेले लेखन कौशल्याचे जे प्रश्न आहेत ते चिटचॅट सेशनशी संबंधित असतात. त्यामुळे मुळात चिटचॅट सेशनची रचना समजावून घ्या. चिटचॅटमधले प्रश्न कायम, कुठलेही प्रश्न इन जनरल इंग्लिशमध्ये असो अन्य भाषांमध्ये, एक तर WH फॉर्मॅटमध्ये विचारले जातात, इंग्रजीचा प्रामुख्याने विचार केला तर, किंवा येस नो टाईपमध्ये तुमचं उत्तर येणार असतं. मग या दोन प्रश्नांचा फरक तुम्ही प्रत्येक कवितेच्या आधी, चिटचॅट प्रश्नांच्या आधी जाणून घेणं महत्त्वाचं आहे. सो सी हिअर, WH क्वेश्चन्स मीन्स द क्वेश्चन्स इंट्रोड्यूस्ड बाय WH वर्ड्स दॅट रिक्वायर्स रिस्पॉन्स बियॉन्ड येस ऑर नो आर कॉल्ड WH क्वेश्चन्स. म्हणजे येस आणि नो याच्या पलीकडे जेव्हा उत्तर येतं, जेव्हा एक कंप्लीट सेंटेन्समध्ये उत्तर येणार असतं, बरेचदा ते तुमच्या ओपिनियनपेक्षा फॅक्टशी रिलेटेड असतं, तेव्हा WH प्रश्न असतो. त्याची उत्तरही तुम्हाला प्लेन सिम्पल सेंटेन्समध्ये द्यावं लागतं. WH प्रश्नांमधला सेट तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. व्हॉट, वेन, वेअर, वाय, विच, whom. Yes no type means these questions are generally started with the auxiliaries or the helping verbs, and these states with the primary or the modal verb. Do you, are you, can I, may I, will you, would you. These are yes no type questions, and you have to write your answer or you have to give your answer in yes or no format. हो किंवा नाही या स्वरूपात तुमचं उत्तर येतं, तुमचं मत विचारलं जातं. तेव्हा येस आय लाईक इट, नो आय डोंट लाईक इट, कॅन यू डू दिस, येस आय कॅन डू दिस, नो आय कांट डू दॅट. या पद्धतीनं तुम्हाला उत्तर लिहायचं असतं. आता आपण ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो मधले चिटचॅटचे प्रश्न बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल, लेट मी क्लिअर वन थिंग. WH question, whether it is WH question or yes no type question, you have to identify the helping verb or the auxiliary, primary auxiliary used in the very same question. If you observe your question number 1, when do, इथे तुम्हाला do या ऑक्सिलरीनं, या हेल्पिंग वर्बनं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की प्रेझेंट फॉर्ममधला प्रश्न आहे. तुम्हाला गिफ्ट मिळतात का, सध्या चाललेला प्रश्न हे डूमधनं आणि डजमधून तुम्हाला कळतं. तर डू हा नेहमी प्रेझेंट फॉर्ममध्ये, वर्तमान काळामध्ये आय, यू, वी, दे या सर्वनामांच्या पूर्वी किंवा नंतर वापरला जातो. तर डज हा नेहमी ही, शी, इट या सर्वनामांच्या पुढे किंवा नंतर वापरला जातो. ही बरेचदा मेजर मिस्टेक होते रिजनल मीडियमच्या स्टुडंट्सची, की डज आणि डूचं जे युसेज असतं ते त्यांच्या लक्षात येत नाही आणि मग ग्रॅमॅटिकल मिस्टेक्सपेक्षा स्पोकन इंग्लिशच्या मिस्टेक्स जास्त होतात. बघा पहिला प्रश्न, वेन डू यू रिसीव्ह गिफ्ट्स. आता वेन डू जो आहे त्याला मी बॉक्स केला आहे, यू हॅव टू कट इट डाऊन. वेन आय रिसीव्ह गिफ्ट, इथे ईडी लागलेला नाही आहे.
इथे व्यवस्थित उत्तर लक्षात घ्यायचं. आय रिसीव्ह गिफ्ट्स वेन आय गेट गुड मार्क्स. जेव्हा मला चांगले मार्क मिळतात. म्हणजे त्या प्रश्नातनं तुम्ही कसा उपयोग केलेला आहे वाक्याचा त्याला मी दाखवलेलं आहे. काय कट करायचं आहे तेही दाखवलेलं आहे. नुसतं अर्ध उत्तर जरी लिहिलं प्रश्न समजून तरी हरकत नसते, पण शक्यतो वाक्यरचना समजून घ्या. डू यू लाईक टू गिव्ह गिफ्ट्स? येस आय लाईक टू गिव्ह गिफ्ट्स. येस आय लाईक. डू यूच्या ऐवजी येस आय हा शब्द जो आहे तो लक्षात घ्या. फ्रॉम होम डू यू गेट गिफ्ट्स? तुम्हाला गिफ्ट्स जे आहेत, भेटवस्तू ज्या आहेत त्या कुणाकडून मिळतात? आय गेट गिफ्ट्स फ्रॉम माय पॅरेंट्स. I get gifts from my parents. It is easy. What is the best gift that you have ever received? The best gift that I have ever received. Youच्या जागी तुम्ही I करणार आहात. I received pilot pen from my papa. Fifth question. Why is it special for you? It is special for me because I love my dad. I love my papa very much. Whatever the answer will be in the simple format, you have to complete it. So complete the chit chat session. Next question of your chit chat session is, what gifts do trees give to mankind? मनुष्य जातीला, मानव जातीला झाडांकडून मिळणारे भेटवस्तू कोणती? इट इज इझी टू राईट अँड इझी टू आन्सर. जस्ट सी. ट्रीज गिव्ह फ्रूट्स, फ्लावर्स, ऑक्सिजन टू ब्रीथ. ट्रीज गिव्ह शेल्टर टू लिव्ह. ट्रीज गिव्ह और ब्रिंग रेन. आणि आता सेकंड क्वेश्चन बघा. नेम 2 parts of trees that begin with. म्हणजे दिलेल्या अक्षरांपैकी BFT या अक्षरांनी सुरुवात होणारा झाडांचा भाग, झाडांचे अवयव तुम्हाला लिहायचे आहेत. बार्क, बोव, बोव मीन्स ब्रांचेस. F flower, fruits, easiest one. T tree top and trunk. These are the parts of tree that begin with the particular letter. So you have to recall it properly, write it properly, and you have to copy the spelling properly from the stanzas given while writing answers in your answer sheet. तुमच्या उत्तरपत्रिकेत उत्तरं लिहिताना शोधून लिहायची असतात. अगदी सहज 2 किंवा 1 मार्क मिळणार असतात, पण स्पेलिंग मिस्टेक्स करायच्या नाही. दिलेल्या स्टॅन्झामधनं, कडव्यामधून शब्द व्यवस्थित पाहून लिहायचे, खात्री करायची स्पेलिंग चुकत नाही आहे याची. नेक्स्ट क्वेश्चन. In most countries in the northern hemisphere, there are 4 seasons: spring, summer, autumn and winter. Spring, वसंत ऋतू, समर, उन्हाळा, ऑटम, शरद ऋतू आणि विंटर, हिवाळा. या ज्या महिन्यांना आहे, म्हणजे हे जे ऋतू आहेत ते कोणकोणत्या महिन्यांशी संबंधित आहेत? ट्राय टू गेस व्हॉट इज द सीझन इन द मंथ्स गिवन. दिलेल्या महिन्यांनुसार कोणता ऋतू तिथे असतो हे आपण ओळखायचं आहे. मार्च, एप्रिल, मे, स्प्रिंग. जून, जुलै, ऑगस्ट, समर. हा नदर्न हेमिस्फिअरमधला असल्यामुळे आपण नीट लक्षात घेऊन लिहायचं आहे. आपण आपल्या बाजूनी, आपल्याकडे पावसाळा हा ऋतू मानला जातो, त्यांच्याकडे पावसाळा हा ऋतू नसतो. उत्तर गोलार्धाच्या संदर्भानं आपण लिहिलेलं आहे जून, जुलै, ऑगस्ट. म्हणजे अगदी तुम्ही इथे मी कडेला मुद्दाम चक्र दिलं आहे की ते जे सायकल आहे, स्प्रिंग सायकल किंवा तुम्ही म्हणता ते सीझन सायकल नदर्न हेमिस्फिअरमधलं, तिथेही तुम्ही तुमची उत्तरं रिचेक करून पाहू शकता. पुन्हा एकदा बघा. मार्च, एप्रिल, मे. आपण स्प्रिंगमध्ये पाहिलं तर बरोबर स्प्रिंग मार्च, एप्रिल, मेच्या इथं. जून, जुलै, ऑगस्ट समरमध्ये येतात. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, ऑटम, फॉल. त्याला ऑटम किंवा फॉल, शरद ऋतू. पानगळीचा जो दिवस असतो, पिवळी झालेली पानं जी असतात ती पूर्णतः झाडांचा रंग बदलायला लागतो, त्यामुळे तिथे तो पकडला जातो. आणि विंटरमध्ये पूर्णतः निष्पर्ण झालेली झाडं असतात. आणि आपल्याकडे पानगळ साधारण उन्हाळ्यात होते, पण त्यांच्याकडच्या कालानुसार हा थोडासा फरक म्हणून मी झाडांची चित्रही दिलीत की कोणत्या ऋतूत कोणता सीझन येतो. ठीक आहे, तुम्ही ही नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपण या सीझन्सला फारसे वी आर नॉट फेमिलियर विथ द पर्टिक्युलर सीझन्स इन द नदर्न हेमिस्फियर, बट स्टिल इफ यू ऑब्झर्व द पिक्चर प्रॉपरली अँड द सायकल ऑफ द मंथ्स, you'll easily understand these seasons and the cycle of these seasons. Just see, our next question is based on, you have to write down the phrases which describe beautiful in nature, anything beautiful in nature, which describe anything beautiful in nature. म्हणजे बघा, ब्लू स्काय, निळे आकाश, सॉफ्ट व्हाईट क्लाउड्स, पांढरे शुभ्र ढग, फ्लोटिंग क्लाउड्स, पळणारे किंवा तरंगणारे ढग. या अर्थानं आपण बरेचदा
इमॅजिनरी करत असतो, आपल्यासमोर निसर्गाचं चित्र आणत असतो. असे निसर्गाचं चित्र वर्णन करणारे शब्द तुम्ही, अशा फ्रेजेस तुम्ही लिहायच्यात. वाक्यसमूह तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. इथे मी काही तयार केलेत. लश ग्रीन फील्ड्स, हिरवीगार शेतं, क्रिस्टल क्लिअर बीच, अत्यंत शुभ्र निरभ्र बीच म्हणजे समुद्रकिनारा, मदर नेचर म्हणजे निसर्ग आई वसुंधरा, काल्म सी शांत समुद्र, रोरिंग ओशन गर्जना करणारा महासागर, गरजणारा महासागर. या अर्थानं काही फ्रेजेस मी देण्याचा प्रयत्न केला आहे. नाउ हिअर विल स्टार्ट विथ आर इंग्लिश वर्कशॉप ऑफ ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. आता 10 मिनिटाचं चिटचॅट सेशन झालेलं आहे मुलांनो. आपण इथे थांबूयात आणि वर्कशॉप जे आहे या कवितेचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्स अ लॉट.